तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना जे आदिवासी. तर परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या ट्रायबल ब्लॉग्समध्ये आणि परत एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला जायचं आहे कल्याणला जायचं आहे आपल्या मित्रांकडे आणि तिकडून आपल्याला एकविरा पालघर बीचला फिरायला जायचं आहे. तर राहुल आहे आपल्यासोबत. राहुल कॉलवर बोलतोय. तर बस स्टँडवरती आपण हे बघू शकता तुम्ही, बस स्टँड आहे दिंडोरीचं. तर दिंडोरीवाल्यांनी लाईक करा दिंडोरीच्या बस स्टँडसाठी आणि शेअर पण करा व्हिडिओला. तर चला आपण बसचं वेट करतोय. आपल्याला लालपरी नाही भेटली तर नाशिक महानगरपालिकेची जी CNGची बस आहे तिच्याने आपण निघून जाऊ, म्हणजे आपल्याला वेळ पण नाही होणार. तर निघतो आपण थोड्या वेळात. बस भेटली तर लवकरात लवकर निघू, नाहीतर अजून थोडा टाइमपास होईलच बस स्टँडवरती. तर व्हिडिओला कंटिन्यू करा. आमचा पूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू आम्ही. तर राहुलचा पण यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, टेक्निकल. तर त्याला पण सबस्क्राईब करा. त्याचा चॅनल मी टॅग मारतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू. चर्चा होतं कोण ऋषभ होता. दिंडोरी बस स्टँड हे बघा, हे दिंडोरी बस स्टँड. हा कॉलेज कट्टा आहे इथला पब्लिकचा. तर मित्रांनो, ही आली नाशिकच्या पब्लिकची आणबान शान CNG बस नगरपालिकेची. हे बघा ही थांबली. चला बोला. लक्षात नाही राहत का? हा ते म्हटलं आपल्यासोबत बोल राहिले. अरे आमचा ब्लॉगचा चॅनल आहे भाऊ यूट्यूबला. बस मध्ये बघू शकता. बसायला पण जागा नाही. बसायला पण जागा नाही. आपण उभाच आहे. अमोल आहे, राहुल आहे आपल्यासोबत, उभेच आहे आपण. तर आता बघू कंडक्टर साहेब येत आहे तिकट घ्यायला. तिकट घेऊ आपण. तिकट फाडतंय. बघा ऑनलाईन तिकीट घेतलं तर 25 रुपयापर्यंत कॅशबॅक भेटेल तुम्हाला. कॅशबॅक चालली बस आपली. हे आपले कंडक्टर साहेब आहे, तिकीट घेऊ राहिले आपल्याकडून. हे बघा घे राहिले 2 हा फ्री तर नाही जात. हो फ्री नेतील का आम्हाला? घे रे द्वारका. हो फ्री मध्ये न्याल का आम्हाला? सांगा याच्यात. आता का नेक्स्ट टाइम बरंच मेहनतीचं काम आहे त्यांचं मित्रांनो. व्हिडिओ बघत राहा पूर्ण. बघा मित्रांनो, हे बघा पूर्ण बस खाली झाली आहे. आता कंडक्टरला आता जागा भेटली आपल्या. बसले ते त्यांच्या जागेवर आणि आपण पण द्वारकेला पोहोचले. तर उतरायचं आपल्याला थोड्याच वेळात. मोबाईल स्टेबल धरायला अडचण येते. दाबतंय सारखं. गर्दी हॅलो आज नाही रोडला पोहोचतो. अरे इथं पोहोच द्वारकेला आहे. चल राहुल. हॅलो
आपले सीएनजीचे ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर काका थांबून जा बरं का, आज प्रॅक्टिस आजपासून चालू करायची रेग्युलर. ठीक आहे, आता संपली माझी 12 वाजेपर्यंत मोकळत नाही. सगळं 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 तिथे पोर तुम्ही डेपोत असतो त्यांना सांगा थांबून राहा म्हणा. हा ते सगळं मित्रांनो 1 तास झालाय द्वारकेवरती जा. तर अजून पण गाडी निघत नाहीये. बोर झालंय पूर्ण. राहुल पूर्ण वैताग आलाय. इकोमध्ये बसलंय. बोलले 1 सीट बाकी आहे. एक सीट करता 5 सीट भरले. अजून वेळ येतोय भरपूर. तर 11 वाजेला आलो. 12 वाजले. 11 वाजता गाडीत बसलो आपण आणि आता 12 वाजता 1 तास होऊन झालं. अजून गाडी नाही निघाली. तर बघू अजून किती वेळ आहे. तर गरम पण होत आहे गाडीत. ऊन पण आहे भरपूर. बघू आता निघू. अजून किती वेळ लागतो काय माहीत. तर चला गाडी निघाल्यावर परत व्हिडिओ घ्यावा लागेल. फायनली मित्रांनो गाडी निघाली आपली. बरीच मेहनत घ्यावं लागली ड्रायव्हर काकानं. 1 तास बसून ठेवलं. तर निघालो आता. तर चला एन्जॉय करू आपला प्रवास. आपण तुम्हाला दाखवतो नाशिकचा आमचा फ्लायओव्हर. चला व्हिडिओला कंटिन्यू करा. नाशिकच्या बाहेर आलो आपण. आता मोठी त्याच्यानंतर इगतपूर कसारा घाट लागेल आपल्याला. कसाऱ्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लागेल. काकांना काय विचारू आपण किती दिवसापासून ड्रायव्हिंग करून राहिले. तेव्हा 10-15 वर्षापासून ड्रायव्हिंग करून राहिले काका. बोलते नाही जास्त ते. सिंगल रोड पासून करता ड्रायव्हिंग. जेव्हा हा रोड सिंगल होता तेव्हापासून ड्रायव्हिंग करता येते. किती वेळ लागेल काका आपल्याला. 2.5 तास. कल्याण बायपासला जायला 2.5 तास लागेल आपल्याला ते सांगताय. म्हणजे बराच मोठा अनुभव आहे त्यांचा ड्रायव्हिंगचा. 10-15 वर्ष म्हणजे बराच अनुभव झाला तो. बऱ्याच अडचणी सहन करून ड्रायव्हिंग पण करावं लागते त्यांना. तर आता चाललोय आपण त्यांच्यासोबत. फ्रंट सीटचा आनंद घेतो आपण. फ्रंट सीट दिलं आपल्याला त्यांनी. बघत राहा व्हिडिओ.
मित्रांनो थांबलो आपण शहापूरच्या मागे. पार्सल होतं गाडीवरती, त्या काकांना एक पार्सल द्यायचं होतं, ते पार्सल दिलंय आपण आणि भूक पण लागली. मग आम्ही थोडंसं घेतलंय नॉर्मल खाणं, पाणी पिण्यापुरतं. तर आता चला निघते गाडी आपली. इथं बऱ्याच बस आहे. आम्ही पण उतरलो असतो ना. ऐसा ड्राइवर पहली बात है अपने जा रहे फरेस हो आ रहे दूसरे नहीं बोले कि चलो निकल जा सब चाय पाणी. आपल्या सोबत एक बाबा आहे गाडीत, लय गाणी म्हणून राहिले ते, हेडफोन लावले त्यांनी, पण ते डायरेक्ट मागच्या सीटवर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसणार पण नाही. बघा डोळे पाणी ते बघा. बाबा मोठे सिंगर आहे वाटतं. बाबांनी एक सिगरेट मारली मस्त आणि बाबा आता गाणी म्हणून राहिले यांच्यामध्ये. तर अजून 5 मिनिटात शहापूरला पोहोचू आपण. तर बघा व्हिडिओ बघत राहा. बाबांचे गाणे तुम्हाला ऐकू येणार नाही तर ऐकवले असते. आपण फ्रंट सीटला आहे त्याच्यामुळे ऐकून येणार. उतरायचं आपल्याला. 2.5 तास कंप्लीट लागला काकांनी सांगितलं तसं. गाडीमध्ये 10 मिनिट टाइम गेला आपला थोडा. पोहोचलो आपण.